तर चॅम्पियन्स, आज आपण एक्सप्लोरिंग द वर्ल्ड ऑफ टेस्ट बड पाहणार आहोत. तर दिसते तुम्हाला त्याप्रमाणे ही टंग आहे आणि टंग वरती काही टेस्ट्स आहेत जे आपण फूड मटेरियल्स खातो, जे अन्न पदार्थ खातो त्यामधून आपल्याला वेगवेगळ्या टेस्ट जाणवतात आणि त्या टेस्ट या ठिकाणाहून जाणवतात. तर जशी आपण टंग बघतोय तर इथे टिप ऑफ द टंग इथे तुम्हाला दिसतंय. ह्या टिप ऑफ द टंगला काय आहे, स्वीट टेस्ट असते. जे काही आपण खातोय तर ह्या सुरुवातीच्या भागाला स्वीटनेस जाणवतो आणि साइड बाय साइड जे असतात ते सॉल्टी, जे काही आपण खारट पदार्थ खाणार असू ते सॉल्टी टेस्ट येईल आणि त्याच्याच मागे बी साइडला सोर टेस्ट जाणवत असतो आपल्याला. ठीक आहे, आंबट टेस्ट असं आपण म्हणतो. आणि सगळ्यात शेवटी इकडं आपल्या इसोफॅगस कडे जाणाऱ्या मार्गाकडे बिटर टेस्ट असते आणि त्याला आपण कडू टेस्ट म्हणतो. ह्या 4 टेस्ट सोडून एक 5वी टेस्ट आहे, त्याला आपण म्हणतो उमामी टेस्ट म्हणतो. उमामी टेस्ट आणि त्यालाच दुसरं नाव आहे सॅव्होरी. सॅव्होरी. तर मग हे कुठून, कोणत्या अन्न पदार्थामधून आपल्याला ही टेस्ट सॅव्होरी किंवा उमामीची टेस्ट घ्यायला भेटल, तर ते फूड मटेरियल्स असतात लाईक टोमॅटोज, मीट्स यांसारख्या पदार्थांपासून उमामी टेस्ट जाणवत असते. जे तुम्हाला छोटे छोटे पोर्स दिसत आहेत हे वाले, तर हे काय आहेत, हे स्पोर्स असतात, एकदम मायक्रोस्कोपिक स्पोर्स असतात आणि हेच असतात आपले टेस्ट बर्ड्स. ठीक आहे. मग जेव्हा आपण फूड मटेरियल खाल्ले ते अगोदर सलायवामध्ये मिक्स झाले पाहिजेत, म्हणजेच आपल्या लाळेमध्ये मिक्स झाले पाहिजेत आणि तेव्हा लाळेमध्ये मिक्स झाल्याच्या नंतर ते केमिकल्स डिटेक्ट करतात. ते रिसेप्टर्स असतात, ते आपण काय खातोय ते डिटेक्ट करतात आणि तशा टेस्ट आपल्याला सांगत असतात. बरं, एक गोष्ट सांगू, हे जे रिसेप्टर्स असतात ना, जे काय आपण अन्न खातोय त्यामधून बॅक्टेरिया किंवा बाहेरील फॉरेन पार्टिकल्स रिकॉग्नाइज करतात आणि आपल्या डायजेशन आणि इम्युन सिस्टीमला मदत करण्यासाठी रिसेप्टर खूप मोठं काम करतात. 80% किती 80% जो आहे की नाही, 80% भाग हा स्मेलने घेतला जातो. 80% ऑफ फ्लेवर कम्स युअर सेन्स ऑफ स्मेल. ठीक आहे. वयाच्या 60व्या वर्षी आपण किती हाफ टेस्ट तरी काय करतो, लूज करत असतो किंवा हळूहळू आपल्या टेस्ट बड काम करत नसतात आणि मग वरचेवर आपल्याला काही खाल्लेलं अन्न बेचव लागत असते. आय होप हा व्हिडिओ तुम्हाला हेल्पफुल ठरेल आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. थँक्यू.